शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ व्हावे या मागणीसाठी नाशिक येथे सुरू असलेल्या आंदोलनास 1000 दिवस पूर्ण झाल्याने आज शासनाला गाजर आंदोलन करून गाजर व निवेदन भेट देण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील 56,000 शेतकऱ्यांचे एकूण 74,817 शेतकऱ्यांचे खाते असून या खातेदारांची माहिती शासनास पुरवण्यात आली आहे। मात्र 1 जून 2023 पासून म्हणजेच 1000 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे शासनाने डोळेझाक केल्याने आंदोलनात आज आंदोलन स्थळावर शासनाला गाजर भेट देण्यासाठी शेतकरी जमले होते। या शेतकऱ्यांनी शासनाला गाजर भेट देण्यात आली। यावेळी पोस्टामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, नाशिक जिल्ह्यातील अन्न व नागरी पुरवठा मंत्री बबनराव भुजबळ, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना पोस्टामधून निवेदन व गाजर एका पाकिटातून भेट पाठवण्यात आले व निवेदन देण्यात आले। यावेळी उपजिल्हाधिकारी राजपूत, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी, उपविभागीय सहनिबंधक शिरसाट यांनाही निवेदन देण्यात आले। यावेळी शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, 938 आदिवासी सहकारी संस्थेचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, मोतीनाना पाटील, खेमराज कुवर, रमेश पवार, अभिमान पगार, भगवान गडेकर, दीपक महाले, भाऊसाहेब सूर्यवंशी, अशोक पगार, नाना देवरे, अशोक बोरसे, सोमनाथ सहाने, गणेश जाधव, देवसन ठाकरे, भगवान शिरसाट, सुरेश शिरसाट, दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। आंदोलनाची सुरुवात शेतकरी संघर्ष समितीने केली आहे। याच्यात खरं उद्देश आमचा एकच आहे की बा शासनाने आम्ही शेतकऱ्यांनी शासनाकडे कर्जमाफी मागितली नव्हती। विधानसभेच्या निवडणुकीत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर सभेत सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करू आणि तो कोरा झाला पाहिजे। आता जे 59 कलम आहेत त्यांचे, ते 59 कलमांमध्ये काही अटी आहेत, त्या अटी आम्हाला मान्य नाहीत। ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहेत मग ते किती सालचं राहू ते कर्ज पूर्ण माफ झालं पाहिजे। आमचा वैयक्तिक अधिकार आहे। सरकार म्हणतं की आमची आर्थिक परिस्थिती नाही, मग तुम्हाला वेतन आयोग द्यायला का बरं आर्थिक परिस्थिती आहे? आम्हाला काय आर्थिक परिस्थिती लावतात तुम्ही? दरवर्षी जर महाराष्ट्र सरकारने वेतन आयोगामध्ये 34,000 कोटी 7व्या योजनापर्यंत वाढ होती, आता ती वाढ जवळपास 40 ते 45,000 कोटीवर जाणार दरवर्षी, नुसती वाढ पगार सोडून। आणि मग शेतकऱ्याच्या याच्यातच का तुम्हाला आर्थिक स्थिती येते? त्याचं कारण काय? आमचा जाहीर सवाल आहे सरकारला, तुम्ही कबूल केलेला आम्ही मागतोय। तुम्ही जाहीर सभेमध्ये लोकांना शब्द दिलाय, तुम्ही कर्जमाफी करताना जी समिती नेमली आहे, ती समितीने सुद्धा सांगितलंय की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, त्याच्यात काहीच पाहणार नाही, पूर्ण 7/12 कोरा होईल ही अपेक्षा आमची आहे। आता जवळपास 3 वर्ष आम्ही उपोषणाला झाले, 1000 दिवस, 1000 दिवसापासून सारखी मागणी आहे। आणि सगळ्यात जास्त अटकलेले शेतकरी हा नाशिक जिल्ह्यातला 56,000 शेतकरी आहेत। 56,000 शेतकऱ्यांमध्ये जर तोडके मोडके शेतकऱ्यांना कर्जमाफी होत असेल, ती कर्जमाफी चुकीची आणि चुकीच्या धोरणावर अवलंबून शासनाला जाग यावी, एवढ्याकरता एक गाजर आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। एवढं थांबतो। महाराष्ट्र राज्यातील थकीत शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासाठी सन 2008 पासून जे शेतकरी थकलेले आहेत त्याचं संपूर्ण त्याचा पीक कर्ज, मध्य मुदत कर्ज, दीर्घ मुदत कर्ज, पाईपलाईन असो, शेतीच्या संदर्भात ते कुठलंही कर्ज असो, शेती संदर्भातलं हे सगळं कर्ज माफ व्हावं यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। 2008 पासून आंदोलन सुरू असूनही 1 जून 2023 पासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केलंय। आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झालं। 1 वर्षामध्ये राज्य शासनाचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यावेळेस होते। 1000 दिवस पूर्ण झालेले आहेत। त्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत। अर्थमंत्री तत्कालीन अजितदादा पवार होते, अनेक कृषी मंत्री होते, सहकार मंत्री होते। या सगळ्यांना निवेदन देऊन झालेत, अनेक वेळा यांच्याशी बैठका झाल्यात, मात्र यांनी शेतकऱ्यांचं अजून कर्ज माफ केलेलं नाही। आणि कर्ज माफ जे आता करणार आहेत त्याची 59 कलमी माहिती जरी मागितली असली, मात्र या माहितीमध्ये ते अल्प शेतकऱ्यांचं ना थोडक्यात कर्ज माफ करणार आहे अशी कुणकुण आम्हाला लागली आहे। तर शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ, कुठलंही कर्ज असो ते माफ व्हावं अशी या प्रसंगी आम्ही विनंती करतो। शासनाला आम्हाला 3 वर्षामध्ये जे गाजर दाखवलंय, हे गाजर आम्ही शासनाला आज कुरिअर मार्फत आणि पोस्टा मार्फत शासनाला भेट देणार आहोत। याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, सहकार मंत्री अमितजी शाह, कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व सर्व जे मंत्री आहेत महाराष्ट्र, यांना सगळ्यांना निवेदनाद्वारे गाजर देऊन
त्या आज आम्ही या शासनाचा निषेध करीत आहोत. शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ करावं या पद्धतीचं हे आंदोलन आज आम्ही छेडलेलं आहे. भारत देश हा ऋषी प्रधान आणि कृषी प्रधान देश आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. परंतु भारतीय जे सरकार आहे या सरकारने शेतकऱ्यांकडे अक्षरशः दुर्लक्ष केलेले आहे. निवडणुकीच्या काळात आम्हाला मतं द्या, आम्ही तुमची शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू असं आश्वासन मोदी साहेबांनी म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी दिलेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा निवडणुकीच्या आधी आम्हाला मतं द्या, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमची कर्जमुक्ती करतो असा शब्द देऊन आम्हाला जे आज वर्ष दीड वर्ष झाले गाजर दाखवलं त्यांनी. या गाजरा आंदोलनाचा अर्थ असा आहे का मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांचं संपूर्ण सरसकट कर्जमुक्त करावं ही आमची आज मागणी आहे आणि यासाठी गाजर आंदोलन केलेलं आहे. 3 वर्षापासून आपण आंदोलन करतो. आम्ही यापुढे सर्व महाराष्ट्रातील जेवढ्या संघटना आहे आम्हाला 30 जून पर्यंत तारीख दिलेली आहे. परंतु 30 जून पर्यंत जर आमचं संपूर्ण कर्जमुक्त नाही झालं तर महाराष्ट्रातील तमाम सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन आम्ही 1 जुलैला मात्र सरकारच्या विरोधात रेल्वे रोको किंवा रस्ते रोको महाराष्ट्रामध्ये सर्व व्यवस्था बंद पाडू. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.